काढा 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 काढाशिवाय आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाच्या पानाची रे बोया शंकरा पावरे गुरुजीला पावरे. व्हिडिओवर कसं टाकेल ते. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये लईच मजा आलेली म्हणून आजचा ब्लॉगनं शेवटपर्यंत नक्कीच बघा. जशी आमची जिम मारणं झाली तसं नारायण भाऊनं आज आम्हाला नाश्ता चारला. आणि हो, तुम्हाला सांगतो की आज होता ना आमच्या इथं बारसचा कार्यक्रम. आता बारशीचा कार्यक्रम म्हणजे गावातल्या लोकांना तर माहीतच असतं, म्हणजेच की वर्षात एकदा पंगत असते आमची, ते पण माळावर आमच्या श्री संत केदारेश्वर महाराजाच्या चरणी. मग काय सकाळ सकाळी मी आलो की डायरेक्ट मला पूजेलाच लावलं राव. मस्तपैकी देवाचा अभिषेक हे केला, भजन कीर्तन इकडे चालू होतं, ते संपलं की मस्तपैकी मी पूजा करून घेतली अगोदरचं देवा. आज मत विषयच हार्ड होता. मी जास्त काही अशी पूजा केलेली नव्हती म्हणून महादेवाच्या पूजेला मी माझ्या मोठ्या आईला संगत घेऊन गेलो. मोठ्या आईनं सांगितलं पूजा कशी करायची. नंबर एक अशी मोठ्या आईनं मी महादेवाची पूजा करून घेतली. नंतर इकडे बसल्या पंक्ती. आता इकडे जोरजोरात जेवायला माणसं आली होते, पब्लिक अशी दाबून येत राहत होती. आणि बारशीचा कार्यक्रम सकाळूनच असतो, म्हणजे 10, 11, 12लाच पंक्ती बसतात. आणि मी ज्यांची वाट बघत होतो ते देखील आलेच. एकदाचे आले बुवा गुरुजी आमचे. गुरुजी आले की अगोदर त्यांना मी जेव घातलं. नंतर म्हणलं आपल्याला हिंडाय फिरायला मोकळा टाईम भेटतोय. आणि गुरुजी म्हणलं काय विशेष हार्ड नाही. मी झालो त्यांचा गाईड आणि त्यांना समजा आमचा हिंडून दाखवायला लागलो. आता आमच्या इथलं हे फिल्टर पडकं जरी असलं ना, इथं फोटोशूट लय भारी होतं बरं का. गुरुजी म्हणल्यास काय विशेष हार्ड नाही. लागले बुवा गुरुजी आपले फोटोशूट करायला. नंबर एक असे गुरुजीचे कडक फोटो निघत होते. गुरुजीनं काय विशेष हार्ड करून टाकला. डायरेक्ट शर्टच उतरायला लागले. नंबर एक असे बॉडीचे बिडीचे जबरदस्त फोटो काढले बघा. गुरुजी देखील म्हणले असली जागा डबल कुठं भेटणार आहे फोटो काढायला. मग काय नंबर एक अगोदर फोटो काढून घेतले. नंतर मी पण म्हणलं गुरुजीला चला आता मला जेवढी माहिती ना फिल्टर बद्दल तेवढी मी तुम्हाला सांगतो. मग काय मला जेवढं थोडंफार माहित होतं पहिल्यापासून ते मी गुरुजीला आमच्या सांगित समजे ठिकाणं दाखवू लागलो. आणि आमच्या माळावरनं फक्त फिल्टरच बघायसारखं नाही बरं का. नंतर आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी, ते म्हणजे हाकानी महाराजाच्या मंदिरकडे. भाई तुम्हाला सांगू का, मंदिर साधं आहे मत इथं असले डेंजर फोटो निघतात का. मग इथं न महाग दिसतंय, परळीचं विद्युत केंद्र म्हणजे की थर्मल दिसतंय. थर्मल महाग असल्यामुळे फोटो लय भारी दिसतात. मी आपलं माया धुंदीमध्ये व्हिडिओ काढू लागलो आणि ही म्हैस मायाकडे बघू लागली. म्हणलं आता हिला घ्यावं लागतंय बुवा व्हिडिओमध्ये. मग घेतलं. नंतर आणलं गुरुजीला आपल्या तीर्थाकडं. इथं 12 महिने पाणी असतंय बघा. इथं बघून म्हणले गुरुजी वा भाई मजा आ गया. नंतर समजा हिंडून झाल्याच्या नंतर गुरुजीला आणलं वामाच्या घरी. वामानं मस्त थंडा पाजला आणि गुरुजीला एकदाच बाय बाय केलं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमचा माळ देखील बाय बाय.